मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसांनी ब्लॉग येतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी आता आहे धोपावला। तर धोपावेला काय मित्रांनो, कारण का मी जातोय बाहेर, एक वेगळ्या गावी जातोय। तर फिरायला पण समजू शकता आणि कामासाठी पण ॲक्च्युअली जातोय कामासाठीच। दोन्हीला मी जाऊन आलोय तिकडे। तर काम काय ते बाकीच्या लोकांना माहीत पडलंच असेल, काही लोकांना ज्यांना माहीत पडलंय त्यांनी खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि म्हणजे तुम्ही कमेंट तुमचं नाव कमेंट करा ज्यांना समजले त्यांना। तर मित्रांनो, मी आता धोपावेला आहे। इथे मागे घर बघताय दीपक मामांचं। तर इथे आम्ही थांबलोय आणि इथून आम्ही निघणार आहे। टोटल 5 जण आहेत। मागे तिकडे दीपेश दिसतोय, काका आहेत माझे। तर मित्रांनो, काम घेतलंय घर बांधायचं काकानी। तर तिथेच आम्ही जाणार आहे आणि तिकडचं म्हणजे गाव कसं असणार आहे तुम्हाला मी प्रॉपर दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, व्हिडिओ हा आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअर पण नक्की करा आपल्या मित्राला। तर मित्रांनो, आम्ही धोपावेला आहोत आणि इथे स्टॉपला आहे। टोटल आम्ही 5 जण आहोत। हा दीपेश आहे, ते दीपक मामा आहेत आणि निलेश दा आहे आणि तिथे काका आहेत। तर आम्ही दोघं बाईकने जाणार आहोत गुहागरला, हे तिघं बसने येणार आहेत। ते इथे स्टॉपला थांबलेत, आम्ही पुढे जातोय। ए सावकाश आहे रे, सकाळला पोचा। हा आता आपण पोचलो आहोत गुहागरला। गुहागरचं बस स्टँड आहे, इथे मागे बघताय। तर मी आणि काका पुढे आलो आहोत, बाकीचे 3 जण एसटी ने येणार आहेत। तर हे असं मागं गुहागरचं बस स्टँड आहे। तर मित्रांनो, बाकीचे 3 जण पण आलेले आहेत। आम्ही आता गुहागर बस स्टॉपला आहोत। तर बस आहे काहीतरी 5:45 आहे आणि आपल्याला जायचं आहे साखरी आगरला। तर एक 5:45 कोणती तरी बस आहे। त्या साईडला एक नरवण जाते, अडवली म्हणून जाते। तर बघूया कोणती बस आहे 5:45ला। तर आत्ता वाजलेत 5 आणि इकडचं तुम्ही संध्याकाळचं वातावरण बघू शकता। तर आता आपण बसची वाट बघणार आहोत, सोबतच जायचं आहे। मी आणि काका बाईकने जाणार आहे, ते बाकीचे 3 जण जाणार आहेत बसने। ते मामा कुठे गेले रे? मामा त्यांना भेटली जागा भेटली ना। चला मित्रांनो, बस लागले 5:45 आणि आम्ही पण निघालो बाईकनी। संध्याकाळचं मार्केट भरलंय ना, कोणतं गुरुवारचं? गुरुवार मार्केट। वेदांनी फोन लावला ना तो। नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर मित्रांनो, संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचलो आम्ही इथे। गुहागर तालुक्यामध्ये साखरी आगर या गावाचं नाव आहे। तर मित्रांनो, आम्ही जिथे राहतो तुम्हाला ते घर दाखवतो मी। इकडे मागे बघू शकता, हे असं घर आहे, इथे आम्ही राहतो। हे घर रेंटनी घेतलेलं आहे, भाड्याने। तर इथं राहण्याची सोय वगैरे आमची केलेली आहे। उद्या सोडूया तुला। हा हो हो। तर मित्रांनो, सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात केली होती
तर आता नाश्त्याला आलोय. आता वाजलेत सकाळचे 10 वाजलेत. तर तुम्हाला दाखवतो घर आतमधून कसं आहे. इकडे पडवी आहे छोटीशी आणि हा हॉल आहे इथे. आणि नाश्त्याला काय बघूया आपण. तर इथे बघू शकता सगळे नाश्त्याला बसलेत. तर दीपेश तुला असतोच का एवढा नाचण्याची भाकरी आणि मच्छी आहे मस्त की लेपा मिक्स आहे. अजून दुसरी कोणती तरी मच्छी आहे. खेकड्यांचं पण आहे बघ. तर मित्रांनो मस्तपैकी पोटभर नाश्ता केलाय. आता आम्ही साईटवर जाणार आहोत जिथे काम चालू आहे. मी दाखवतो कुठे काम चालू आहे ते. आणि ते जवळच बस स्टँड आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया. इकडे आजूबाजूचा परिसर ना मस्तपैकी झाडं वगैरे लावलेली आहेत. एकदम ग्रीनरी आहे. पुढे जातोय दीपेश लोखंडे. रोड टच गाव आहे मित्रांनो. घे काहीतरी खायला घे. काशीखंड मंदिर. इकडे या साईडला काम आहे. तिकडे सरळ स्ट्रेट बीच आहे. ही रेती आपल्याच कामाची पडली. ही साईड आहे मित्रांनो. बहुतेक काम चाललंय. छोटीशी गल्ली आणि मिस्त्री कामावरती पोहोचले आहेत बरोबर टायमात. ही फ्रंट साईड आहे मित्रांनो. एवढं काम झालेलं आहे. डबलचं काम आहे. अजून वरती चॅनल लादी आहे. तर अजून याच्यावरती अजून 3 लाईन आहेत आणि त्याच्यानंतर मग चॅनल लादी असणार आहे. तर आम्ही आज 5 जणच आलो आहोत. उद्या अजून 2 जण येतील. तर मित्रांनो आता दुपारचे वाजलेत 2:30 आणि आत्ता जेवण झालं आमचं दुपारचं. कारण का सकाळी नाश्ता पण लेट केला होता. 10-10:30 नाश्ता केला होता. तर आता मी आहे बस स्टँडला आणि आत्ता मी जातोय समुद्र किनाऱ्यावरती. साक्री आगरचा समुद्र किनारा बीचवरती. मी तुम्हाला दाखवतोय जवळच आहे. तर चला आपण निघूया. तर मित्रांनो आता मी बस स्टँडच्या जवळ आहे आणि वेळणेश्वरच्या पुढेच आहे साक्री आगर हा गाव. या साईडला रोड जातो वेळणेश्वरला. इथून एक 10-15 मिनिटं लागतील वेळणेश्वरला जायला. आणि तिथे सुद्धा समुद्र किनारा एकदम मस्त आहे, सुंदर आहे. पण आपल्याला जायचं या साईडला, तिकडे समुद्र किनारा आहे. तर मित्रांनो बघायला गेलात ना, हा जो एसटी स्टँडचा जो परिसर आहे तो खूप मोठा आहे. या साईडला वळतात एसटी वगैरे आणि समोर आहे बस स्टँड साक्री आगरचं. आणि इथे दुकानं वगैरे भरपूर आहेत, डॉक्टर वगैरे. तर बघा गेलात तर आपल्याकडून म्हटलं पंचनदी दाभोलवरून ना 2 तास लागतात. म्हणजे 2 तासाचा प्रवास आहे इकडे यायला साक्री आगरला. आणि मस्त सुंदर गाव आहे बघा गेलात तर. तर चला बीच वरती जाऊया.
तर मित्रांनो हा असा आहे समुद्र किनारा साक्री आगरचा, ते बघू शकता. इकडे या साईडला बसण्यासाठी जागा पण आहे. संध्याकाळचं एकदम भारी वाटतं, थंडगार. आता ऊन आहे खूप, त्यामुळे गरमी होते. इकडे या साईडला मस्त की बसायला. आणि संध्याकाळची इथं पोरं खेळायला येतात. एक 4 वाजलं ना का क्रिकेट खेळतात, मस्त मजा येते.